राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड येथील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गैबी पीर आणि विठलाई देवीची यात्रा आज मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली। सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर वसलेल्या या तीर्थक्षेत्रात भाविकांच्या गर्दीने परिसर फुलून गेला होता। विशेष म्हणजे या यात्रेत हिंदू मुस्लिम ऐक्याचे अनोखे दर्शन घडले। होळी पौर्णिमेपासून विविध धार्मिक सोहळ्यांनी सुरू झालेल्या या पारंपरिक यात्रेचा आज समारोप करण्यात आला। यात्रा काळात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले। हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तीर्थस्थळावर गैबी पीर आणि विठलाई देवीची मंदिरे आहेत। येथे येणारा प्रत्येक भाविक प्रथम गैबी पीर देवस्थानचे दर्शन घेतो आणि त्यानंतर विठलाई देवीचे दर्शन घेतो। त्यामुळे दोन्ही समाजातील भाविक मोठ्या श्रद्धेने यात्रेत सहभागी होत असल्याने ही यात्रा हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाते। गैबी आणि विठलाई म्हणजे हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही देवस्थानाचं ऐक्याचं एक ठिकाण म्हणून आमचं दुर्गमानवाड गाव ओळखलं जात आहे आणि हे विठलाई देवस्थान अगदी जागृत आहे। आता या ठिकाणी 2026 साली देवस्थान कमिटी आणि ग्रामपंचायत यांच्या वतीनं सभामंडप विठलाईचा बांधण्यासाठी अतोनात दोघेही प्रयत्न जोरात करत आहेत। तर ह्या सभामंडप त्या ठिकाणी व्हावा ही एक भाविकांना आम्ही या यात्रेच्या निमित्तानं कळवू इच्छितो। त्यांनी सढळ हाताने ह्या देवीला चांगल्या पद्धतीची पावती करून ही जे काय विठलाईचं मंदिर आम्ही बांधणार आहे त्यासाठी सढळ हाताने चांगल्या पद्धतीची देणगी देऊन आम्हाला ग्रामस्थांना सहकार्य करावी ही भाविकांना आम्ही एक या यात्रेच्या निमित्तानं आव्हान करून आम्ही त्यांचं मनापासून पावती देणार आहे आणि देवीसाठी जे देणगी देणार आहे त्यांचं आम्ही देवस्थानच्या वतीनं शतशः आभार या ठिकाणी व्यक्त करून ही चांगली यात्रा कशी पार पडेल यासाठी सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी असतील किंवा तहसीलदार मॅडमने जे हाती डिपार्टमेंट दिल्यात या सर्वांनी चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करायला आलेले आहेत। तर ते सगळ्यांचं मनापासून आमच्या देवस्थान कमिटीच्या वतीनं आणि ग्रामपंचायतच्या वतीनं आम्ही आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो। यात्रेनिमित्त राधानगरी आणि गगनबावडा तालुक्यातील धनगर वस्तीतील नागरिकांनी रानमेवा, औषधी वनस्पती आणि मसाल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दुर्मिळ वनस्पतींची विक्री केली। आरोग्य पथक, राधानगरी पोलीस, एसटी आगार, ग्रामपंचायत यांच्या नियोजनामुळे यात्रा सुरळीत पार पडली। यात्रेनंतर ठिपकुर्ली, कसबा तारळे, पिरळ आणि खेबवडे या गावामध्ये खेळे मंडळाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। रिपेनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।